नमस्कार मंडळी. तर मी सुमित पेडणेकर. आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण चाललो ज्या निसर्गाच्या कुशीत वसलेला एक मारुती मंदिर आहे, जा की हा सावंतवाडीमध्ये. तर त्याच्या दर्शनाक आपण चाललो. तर ना हैसर ना एकदम शांतता, कारण ह्या डोंगराच्या मध्ये कुशीत वसलेला जसा म्हणतात ना तसा असा, कारण चारही साईडीन हिरवीगार झाडं आहात आणि ह्या ना सावंतवाडी हा. तर तुमका जर लोकेशन वगैरे होय असला तर नक्की कमेंट करा, मी तुमका लोकेशन सांगतो आहे. त्याच्या अगोदर ना तुम्ही साईडीचो परिसर वगैरे बघून घ्या. तर ना हैसर ना मस्त मोठी मोठी झाडं आहात, हिरवीगार झाडं आहात आणि ना हैसर एकदम शांतता, पक्ष्यांचे आवाज. सकाळी जर समजा तुम्ही येल्यात तर तुमका हैसर मस्त पक्ष्यांचे आवाज ऐकाक मिळतात आणि एकदम तुम्ही रिलॅक्स होतात. कारण डोंगराच्या कुशीत असल्यामुळे ना हैसर तुमका प्राण्यांचे वगैरे आवाज येतात आणि पक्षी वगैरे किलबिलाट पक्ष्यांची, आणि तुमचं मन अगदी प्रसन्न होता. त्याच्यासाठी मी येईल आहे म्हटलं मस्तपैकी देवाचं दर्शन पण घेऊया, कारण आज शनिवार असा आणि मारुतीचं वार असा. तो म्हटलं मारुतीचं दर्शन पण घेऊया आणि तुमका एक नवीन ठिकाण पण दाखवूया. बऱ्याच लोकांका ह्या माहिती असताला सावंतवाडी खंय आता, पण तुमका जर समजा माहिती नसात तर नक्की कमेंट करा, मी तुमका लोकेशन सांगतो आहे. तर हैसर ना पावसाळ्यात ना एकदम भारी असता. मी येऊन गेलो आहे पावसाळ्यात. तर वरसून जेव्हा पाणी पडतं ना तेव्हा आपण असे बाहेरच काहीतरी आहो ना असं वाटतं. एकदम भारी सीन असता आणि ही खडपा वगैरे आहेत ना त्याच्यावरून पाणी जेव्हा येतं ना ते एकदम भारी वाटतं आणि वरसून पाणी खालच्या साईडीक पण जातं. त्याच्यामुळे ना हैसर सीन ना पावसाळ्यात पण एकदम भारी असता. ह्या पावसाळ्यात मी तुमका नक्की दाखवेन. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे आपले नवनवीन जे व्हिडिओ येतले. म्हणजे मी ना जास्त ट्राय करते की युनिक आपल्या यूट्यूब चॅनलवर काहीतरी घालायचा, जा युनिक काहीतरी आता. तर असेच व्हिडिओ तुमका बघूक गावतले. तर आता आपण देवळात पहिल्यांदा जाऊया आणि दर्शन घेऊया. तर आपलं शनिवारीची सुरुवात ही मारुतीच्या दर्शनात होता. खरंच खूप बरा वाटतं. तर हैसर ना ह्या कोणी दिला वगैरे ह्या असा हे बघा. तर आता आपण जाऊया आतमध्ये आणि दर्शन घेऊया, तुमका मूर्ती पण दाखवते. तर घंटा वाजवून आपण आतमध्ये गेलो. तर हे बघा, ह्या असा एक छोटासा मंदिर हा, पण ना परिसर एक नंबरच हा. तर या मारुतीची मूर्ती बघा, तुम्ही पण दर्शन घ्या. तर लॉक होता त्याका लगान ओपन करून तुमका दाखव गावात नाही, तर तुमका परिसर दाखवते बघा. ह्याच्या खालच्या साईडला ना पण भरपूर झाडं वगैरे आहोत आणि दोन्ही साईडीक ना झाडं आहोत, म्हटले खालच्या साईडीक वरच्या साईडीक. आणि हडीसून पण ना पाणी सुरू असतं बघा. हयसर हे बघा, हय मोठी मोठी खडपं आहोत आणि हयसर ना पाणी चालूच असतं बघा. हे बघा, तर पाणी चालूच आहे. तर पावसाळ्यात तर एकदम भारी सीन असतं हयसर. तुम्ही कधी इल्यात ना सावंतवाडी वगैरे तर नक्की एक विजिट करून जाया. तुमका जर समजा रिलॅक्स व्हायचा असला तर तर हयसर मारुती स्तोत्र लायलेला, तुम्ही ता पण पठण करू शकता हयसर रावान. तर तुमका जर शांतता होई असली तर तुम्ही नक्की हयसर या आणि हयसर ना एक 15-20 मिनटं बसा, तुमका अगदी शांत वाटतं बघा. आणि हो हा तो परिसर, ह्या हा तो देऊळ. खूप मोठा असं नाही, पण मनाक शांती देणारा असा हा. तर आम्ही हयसर ना नाहीत म्हटलं तर अर्धो एक तास होतो आणि ना एकदम शांत वाटतं. म्हणजे तुम्ही जेव्हा डोंगरात वर येतात आणि पक्ष्यांचा आवाज, त्या आवाजात पाण्याचा आवाज, त्याच्यात जेव्हा तुम्ही बसतात आणि तो आनंदच वेगळा असता. आणि हे बघा, श्रीराम जय राम जय जय राम असं लिहिलेला. तर आमचं दर्शन वगैरे झालेलं असा. तर शनिवारची सुरुवात एकदम मस्त झालेली आहे ह्या निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या ह्या देवळाची. तर तुम्ही पण दर्शन घ्या. बघा, हा मारुतीची मूर्ती. आणि तुमका जर ना आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.